अनिल देशमुख हे फडणवीसांवरील आरोपांवर ठाम आहेत। ॲफिडेव्हिट केला असता तर ठाकरे आज अडचणीत असते असं अनिल देशमुख म्हणतात। आदित्य ठाकरेंना खोट्या आरोपात जेलमध्ये टाकलं असतं असंही अनिल देशमुख यांनी म्हटलेलं आहे। जेल में जाओ या भाजप में आओ हेच त्यांचं धोरण होतं असं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे। तर भाजपचा माझ्यावरील पहिला प्रयोग यशस्वी झाला नाही, फडणवीस आणि भाजपचा माझ्यावरील पहिला प्रयोग यशस्वी झाला नाही असंही या ठिकाणी अनिल देशमुखांनी म्हटलेलं आहे। माझ्यावरील प्रयोग यशस्वी झाला असता तर ठाकरेंचं सरकार पडलं असतं असंही देशमुख म्हणाले। माझ्यावरील पहिला प्रयोग यशस्वी झाला नाही, त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेंवर प्रयोग केला, त्यानंतर अजित पवारांवर त्यांनी प्रयोग केला आणि ते प्रयोग यशस्वी झाले असंही अनिल देशमुख यांनी म्हटलेलं आहे। तर अनिल देशमुख यांनी जे आरोप केले होते ते समित कदमना भेटाळले होते, मात्र त्यानंतर आता अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन समित कदम कशा पद्धतीने फडणवीसांच्या जवळचा आहे, फडणवीसांचा निरोप घेऊन तो कशा पद्धतीने आपल्याकडे आला होता याविषयी पुन्हा एकदा खुलासा केला। मी जर 3 वर्षापूर्वी जर त्यांनी पाठवलेल्या मुद्द्यांवर जर ॲफिडेव्हिट करून दिलं असतं तर आज उद्धवजी ठाकरे अतिशय अडचणीत असते। आदित्य ठाकरेला या लोकांनी खोट्या आरोपामध्ये जेलमध्ये टाकलं असतं। अशा पद्धतीनं लहान मुलांना सुद्धा अशा पद्धतीच्या घाणेरड्या राजकारणामध्ये यांनी ओढण्याचा प्रयत्न केला। एक तर जेल में जाओ या बीजेपी में आओ हेच यांचं धोरण होतं। आणि आपल्याला माहीत आहे की कशा पद्धतीने माझ्यावर पहिला प्रयोग झाल्यानंतर तो यशस्वी झाला नाही, म्हणून दुसरा प्रयोग एकनाथ शिंदेंवर केला, तो यशस्वी झाला। तिसरा प्रयोग अजितदादांवर केला, तो यशस्वी झाला। आणि माझ्यावर प्रयोग जर केला असता, माझ्यावर जो प्रयोग केला तो 3 वर्षापूर्वी यशस्वी झाला असता तर तेव्हाच उद्धवजी ठाकरे यांचं सरकार पडलं असतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।